हॅलो, मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी जपानमध्ये ट्रेनचा पास कसा काढते। हे जपान रेल्वेचं कार्ड आहे सुइका। याच्यामध्ये मी माझ्या ऑफिसपासून माझ्या घरापर्यंत 1 महिन्याचा पास आता मी काढणार आहे। चला तुम्हाला दाखवते मी कसा काढते। प्रत्येक स्टेशनवर काही अशी मशीन्स असतात, याच्यावरती मी स्पेशली पास काढण्याचा मशीन मी घेतलेला आहे आणि इथे काही ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी। मी आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करते। इकडे पास हा ऑप्शन आहे आणि तिकडे काही ऑप्शन्स आहेत। तर मी आता रिन्यू करायचा आहे मला माझा मंथली पास, म्हणून मी रिन्यूचं बटन दाबून माझा सुइकाचं जे कार्ड आहे ते मी आत टाकलेलं आहे। इथे काही आपल्याला ऑप्शन देतात, 1 महिना, 2 महिना, 3 महिना। माझा मंथली पास किती महिन्यासाठी मला चार्ज करायचा आहे ते त्यांनी मला विचारलंय। इथे काही बेसिक इन्फॉर्मेशन थोडं टाकायला लागते कार्डबद्दल, ती तुम्ही टाकून पुढे जाऊ शकता। आता तुम्ही जसं बघताय माझं कार्डवरची माझी व्हॅलिडिटी, माझं नाव, माझा नंबर, अशी काही बेसिक माझ्याबद्दलची माहिती ऑलरेडी या कार्डवरती सेव्ह केलेली आहे। ती मी चेक करून त्याची स्टार्ट डेट आणि एंड डेट बघून मी पुढे जाते। या कार्डमध्ये काही अजून पैसे टाकायचे असतील तर तो पण ऑप्शन आता तुम्हाला अवेलेबल इकडे असतो। आता मी पैसे टाकणार नाहीये आणि मी पुढे जाणार आहे। माझ्या 1 महिन्याच्या पासची किंमत आहे 12,540 येन आणि तो माझ्या घरापासून माझ्या ऑफिसपर्यंतचा 1 महिन्याचा पास आहे। आता मी इथे आतमध्ये पैसे टाकते। त्या मशीनमध्ये ही 1,000च्या नोट, 1,000ची नोट, अजून एक आणि एक 10,000ची नोट, अशी मी इथे पैसे टाकले। ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जो माझा पास आतमध्ये आहे, सुइका कार्ड माझा आतमध्ये आहे, त्याच्यावरती मागच्या महिन्याचे काही डिटेल्स छापलेले। तर मशीन आत्ता ते आधीचे डिटेल्स पुसून त्याच्यावरती मला नवीन या महिन्याचे डिटेल्स हे प्रिंट करून देत। त्याला काही एक मिनिटाभराचा वेळ लागतो। आपण वाट बघूयात माझं कार्ड कधी बाहेर येत आहे। हे बघा, माझं कार्ड आलेलं आहे आणि त्याच्यावर माझी पुढच्या महिन्यापर्यंतची तारीख प्रिंट करून आलेली आहे, 11 नोव्हेंबर। कसं वाटलं तुम्हाला हे जपान रेल्वेचं हे मेथड किंवा हे टेक्निक, मला नक्की सांगा।